प्रेमकवी माधव जुलियन. काव्यक्षेत्रात बहुमोल कामगिरी केलेले अनेक जण मागे पडले होते. रेंदाळकर, बालकवी, टिळक, गडकरी यांच्या संप्रदायांना विकृत रूप आलं होतं. पुनरावृत्ती आणि अंधानुकरण यात मराठी कविता सापडली होती. यावेळी मराठी कवितेला नवीन वळण मिळावं, नवे नवे प्रयोग कवितेत करता यावेत या उद्देशाने समविचारी मंडळी एकत्र येऊन काव्यवाचनाचे कार्यक्रम करायला लागली आणि यातूनच रवी किरण मंडळाची स्थापना झाली. श्रीवा रानडे, मनोरमाबाई रानडे, कवी गिरीश, कवी यशवंत, गतरन माडखोलकर, दल गोखले, दिवाकर हे या मंडळाचे आधारस्तंभ होते. या मंडळात आणखी एक नाव आवर्जून घेतलं जातं आणि ते म्हणजे डॉक्टर माधवराव पटवर्धन अर्थात माधव जुलियन यांचं. महाराष्ट्रातील थोर दर्जाचा आणि उत्कृष्ट भावनांचा हा प्रेमकवी. माधव जुलियन केवळ कवी म्हणूनच नाही तर फारसी मराठी शब्दकोशकार, छंदोरचनाकार, काव्यचिकित्साकार म्हणूनही साऱ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. डॉक्टर माधवराव पटवर्धन यांचा जन्म बडोदा येथे 21 जानेवारी 1894 रोजी झाला. शालेय शिक्षणाबरोबरच इंग्रजी भाषेचा त्यांचा अभ्यास सुरू होता. यातूनच त्यांना इंग्रजी साहित्याची गोडी लागली. महाविद्यालयीन शिक्षणात त्यांनी फारसी भाषेचा अभ्यास केला. याच काळात त्यांची 2-3 वर्ष फार वाईट मनोवस्थेत गेली आणि ही विचित्र अवस्था त्यांची कवितेतून उमटू लागली. कोणी म्हणे मजा आशा ठेव, दया करील मग तुझ वरदेव, पुरे पुरे ही तुमची वचने, आता कैसी मजला रुचणे. हे नैराश्य गीत माधवरावांचं त्या काळातलं जीवनगीत होतं. या जगात लोकांना मी नकोसा झालोय अशी एक भावना कवीच्या मनात निर्माण झाली होती. हॅमलेटसारखं जगावं की मरावं असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला होता. जगायचं तर ते कुणासाठी आणि कशासाठी? मीच कोणाला नकोसा झालोय तर जगून फायदा काय? आणि मरायचं तर तो भ्याडपणा ठरेल. मग काय करावं? कवी म्हणतात, नको मी कोणाला मज समजून आज चुकले, वृथा प्रेमामागे दिवस इतके चित्त झुरले. अशा मनोव्यथेतच कविवर्यांनी काही दिवस घालवले. या काळात त्यांनी आपली महाविद्यालयीन परीक्षाही दिली नाही. घरच्यांशी नीट संबंधही ठेवले नाहीत. त्यांची असंतुष्टता दिवसेंदिवस वाढत होती. त्यांचं मन अज्ञेयवाद आणि नास्तिकवाद यांच्यात हेलकावे खात होतं. ऐहिक सुखही त्यांना नकोसं वाटत होतं. कसलाच हुरूप वाटत नव्हता. काही दिवसांनी माधवराव या अवस्थेतून बाहेर पडले. महाविद्यालयात ते नियमितपणे जाऊ लागले. फारसी भाषेचा त्यांनी पूर्ववत अभ्यास सुरू केला. याच काळात त्यांनी शेक्सपियरच्या सुनीत काव्यांची अनेक वेळा पारायणं केली. सुनीतचं स्वरूप आणि त्याची रचना त्यांनी समजून घेतली. इंग्रजी आणि मराठीमध्ये सुनीते रचण्याचा त्यांना जणू छंदच जडला. माधवरावांचं काव्यलेखन स्वयंप्रेरणेतून झालेलं होतं. तत्कालीन कविता किंवा कवींच्या सहवासातून ते घडलेलं नाही. त्यांच्या कवितांना मित्रांची दाद मिळायची, पण त्यांचं काव्यलेखन आत्मरंजन आणि आत्मविष्कारासाठी असायचं. त्यांच्या कवितेनं प्रसिद्धीची वाट कधी पाहिली नाही. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागल्यावर आम्रवृक्षावरून कोकिळेचं जसं कूजन होतं किंवा आकाशात काळ्या मेघांनी गर्दी केल्यावर पावसाच्या आगमनासाठी होणारं मोराचं जे नृत्य आहे ते जसं स्वाभाविक असतं, तसंच माधवरावांची कविता ही स्वाभाविकरित्या निर्माण होत होती. श्रोत्यांच्या, रसिकांच्या आग्रहाची गरज त्यांच्या कवितेला कधीच भासली नाही. ते स्वतःचे टीकाकार होते, तसेच स्वतःच श्रोते होते. त्यांनी आपल्या एका कवितेत म्हटलं आहे, मनात गाणे स्वयेच जागे, न सूर मागे न ताल मागे, प्रफुल्ल व्हावे नवानुरागे, स्फुरून गावे खगाप्रमाणे. मनात गाणं जागं झालं की कशाचीच वाट न पाहता प्रसन्न चित्तानं पक्षी जसा गगनात स्वचित्ते विहार करतो तसं गावं. BA झाल्यावर शिक्षकाची नोकरी करतच त्यांनी MA पूर्ण केलं.
कालांतरानं पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ते फारसी भाषेचे प्राध्यापक म्हणून काम करायला लागले. फारसी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फारसी व्याकरण नीट कळावं, त्यांचा फारसी भाषेचा पाया शुद्ध व्हावा या उद्देशानं माधवरावांनी फारसी भाषेचा स्वतंत्र अभ्यास केला. यातूनच अरबी, फारसी आणि तुर्की शब्दांची परिणिती हा संशोधनात्मक निबंध त्यांनी लिहिला. याच काळात त्यांची श्रीबा रानडे यांच्याशी ओळख झाली. दोघेही काव्यात्म प्रवृत्तीचे. अनेक संध्याकाळ त्यांनी सुखद आणि स्वप्नमय घालवल्या. जो कातळ त्यांच्या कवितेचा साक्षीदार ठरला तो पुढे कवी कातळ या नावानं ओळखला जाऊ लागला. याच दरम्यान पुण्यातील काही नवकवी एकत्र येऊन आपल्या कविता वाचून दाखवत, त्यावर चर्चा घडत. या कवी मंडळींमध्ये माधवरावही सामील झाले. आपल्या घनगंभीर आवाजात माधवराव कविता वाचन करत. या काव्यवाचनानं काव्याविषयीची नवी दृष्टी, नवे विचार, नव्या कल्पना, नव्या भावना स्पष्टपणे मांडण्यासाठी नवे नवे प्रयोग करण्याचं धाडस माधवरावांमध्ये आहे असा विश्वास श्रीबा रानडे यांना वाटला. शेवाळं लागणाऱ्या मराठी काव्याला नवीन पालवी फुटेल असं त्यांना वाटलं. मराठी कवितेसाठी नवे विचार ग्रहण करू शकतील, कवितेत नवे नवे प्रयोग करण्याची क्षमता असणाऱ्या कवींना एकत्र आणण्याचा प्रयत्न श्रीधरपंतांनी केला आणि यातूनच रवी किरण मंडळाचा जन्म झाला. समान अभिरुचीच्या मंडळींमध्ये काव्यशास्त्र विनोदामध्ये काळ चालला होता. पण माधवरावांच्या मनाला समाधान नव्हतं. आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्नांनी ते गांजून केले होते. कुटुंबियांच्या चमत्कारिक वागणुकीमुळे ते पेचात पडले होते. मित्रांच्या सहवासात राहूनही आंतरिक वेदनेने ते होरपळून गेले होते. माणसांच्या गर्दीतून ते जेव्हा दूर होत तेव्हा त्यांच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजे. अंतःकरण दुःखानं आणि विषादानं भरून जाई. एकांत असह्य होई. बाहेर काजळी मेघावृत्त आकाश, अंतरीही तमोमय होऊन जाय निराश. ध्वनी सर्व निमाले गमती या एकांती, हा टकटकणारा काळ मात्र सांगाती. अशा वेळी त्यांचं हृदय आक्रंदू लागे. दुःखभार हलका करण्यासाठी, स्वतःचं सांत्वन करण्यासाठी त्यांचं मन आतुर होई. कोणत्या स्वरूपी प्रभो तुला मी पाहू ये धाव, आसवे पूस पसर तव बाहू, असं ते आकृंदून म्हणत. याच काळात फारसी वृत्तांचा उपयोग करून त्यांनी विविध प्रकारच्या कविता लिहिल्या. कवितेतून शब्दचित्र रेखाटण्याचा प्रकार मराठी कवितेत नवा होता. कुमारी पिरोजासारखं शब्दचित्र काव्यातून रेखाटून अर्वाचीन मराठी कवितेत त्यांनी मोलाची भर घातली. रवी किरण मंडळातर्फे किरण नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकामुळे माधवराव चांगलेच प्रकाशात आले. पण त्यांच्या प्रेमकवितांवर बरीच टीकाही झाली. सारे आरोप, प्रत्यारोप, टीका टिप्पणीचा परिणाम असा झाला की त्यांची नोकरी गेली. पण लगेचच अंमळनेरमधल्या शाळेमध्ये त्यांना नोकरी लागली. तिथे असतानाच त्यांचा फारसी मराठी शब्दकोश प्रकाशित झाला. अंमळनेरच्या वास्तव्यातच त्यांचं विरह तरंग हे हृदयंगम आणि प्रासादिक काव्य पूर्ण झालं. विरह तरंग हे खंडकाव्य, ते एक प्रेमकाव्य आहे. त्या काळची ती आधुनिक प्रेमकहाणी. एक महाविद्यालयीन तरुण आणि विधवा तरुणी यांची ती प्रेमकहाणी. त्या नायकाच्या विचारांचे, त्याच्या भावनांचे तरंग या खंडकाव्यामध्ये उमटलेले आहेत. 9 सप्टेंबर 1926 रोजी त्यांचं हे खंडकाव्य प्रसिद्ध झालं. विरह तरंगावर अनेकांनी टीका केल्या. मुळात ते प्रेमकाव्य आणि त्यात ते महाविद्यालयीन तरुणाचं. त्यामुळे त्यावर टीकेची प्रचंड झोड उठली. माधव जुलियन यांच्या अनेक कवितांच्या रेकॉर्ड निघाल्या आहेत. त्यावेळचे भावगीत गायक गजानन वाटवे आणि जी.एन. जोशी यांनी त्यांच्या कविता आपल्या भावगीतांमध्ये गायल्या आहेत. जसं
एकत्र गुंफोनी जीवित धागे, प्रीतीचे नर्तन नाचलो मागे. तसंच जीव तुझा लोभला माझ्यावरी रे शोभना, या ऋणांची विस्मृती तीना कधी हो मना. त्याचबरोबर प्रेम कोणीही करेना का अशी फिर्याद खोटी, प्रेमदे अन्यास आधी ठेविशी का स्वार्थपोटी. ही वानगी दाखल उदाहरणं. माधवरावांचं कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी हे गाणं. तसंच ज्योत्स्ना भोळे आणि पंडितराव नगरकरांच्या आवाजातलं मराठी असे आमुची मायबोली, जरी आजही राजभाषा नसे, ही गाणी अनेकांच्या माहितीतली आहेत. पण त्यांचं सगळ्यात अप्रतिम काव्य जे घराघरात आजही ऐकलं जातं, नि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, ते म्हणजे लता दिदींच्या आवाजातील प्रेमास्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपायी, हे गीत. आई वडील भाऊ बहीण हे सारे असूनही त्यांना नसल्यासारखे होते. त्यांच्याकडून ज्या मायेची, वात्सल्याची, प्रेमाची ते अपेक्षा करत, ते या काव्यातून त्यांनी व्यक्त केलेली आहे. ते म्हणतात, वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे, नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे, वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, देईल शांत वाया हृत्स्पंद मंद झोके, घे जन्म तू फिरोनी येईन मी ही पोटी, खोटी ठरोन देवा ही एक आस मोठी. विरह तरंगांपासून माधवरावांची लोकप्रियता वाढली. तरुण वाचक वर्गात ते लोकप्रिय झाले. 1928 मध्ये त्यांचं सुधारक हे काव्य प्रसिद्ध झालं. तेव्हा तर त्यांनी लोकप्रियतेचं शिखरच गाठलं. सुधारकात वासुराजे या नायकानं केलेल्या एका पतितेच्या उद्धाराची कहाणी आहे. याच दरम्यान त्यांचा छंदोरचना हा ग्रंथ प्रकाशित झाला. कविता लिहिताना त्यात गण आणि मात्रांची जुळणी कशी असावी, शास्त्रोक्त पद्धतीनं ती कशी असणं गरजेचं आहे, संस्कृत शब्द पद्यकारांनी कसे आणि किती वापरावेत, परभाषेतील शब्द किती घ्यावेत, याचं सखोल आणि अभ्यासपूर्ण विवेचन या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे. विरह तरंग आणि सुधारक या काव्यांनी त्यांना त्या काळच्या कवींच्या वरच्या स्थानावर नेऊन बसवलं. तर फारसी मराठी शब्दकोश आणि छंदोरचना या ग्रंथांनी एक पंडित म्हणून प्रसिद्धी मिळवली. मराठीत सुनीता हा काव्यप्रकार जसा माधवरावांनी मराठीत आणला, तसाच गझल हा प्रकारही त्यांनी मराठी काव्यामध्ये आणला. भाषा शुद्धीच्या आंदोलनातही त्यांनी भाग घेतला. छंदोरचना या शोधनिबंधाबद्दल त्यांना डीलिट ही पदवी देण्यात आली. उमर खय्यामच्या रुबाया मराठीत आणण्याचं धाडस माधवरावांनी केलं. त्यांच्या त्या रुबाया त्यावेळी अतिशय लोकप्रिय झाल्या. त्याशिवाय अनेक समीक्षणात्मक लेखही त्यांनी लिहिले. कवी म्हणून ते जेवढे रसिकांमध्ये लोकप्रिय होते, तसेच काव्यचिकित्साकार म्हणूनही ते सुपरिचित होते. उदंड आणि अविश्रांत परिश्रमशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू होता. अशा विविध काव्यप्रांतात विहार करणाऱ्या या कवीनं काव्यलेखनासाठी माधव जुलियन हे नाव धारण केलं. मेरी कॉरेलीच्या कादंबरीत जुलियन ॲडरले हे पात्र होतं. या पात्राच्या स्वभावाशी मिळता जुळता त्यांचा स्वभाव होता, म्हणून त्यांचे मित्र त्यांना जुलियन या नावाने संबोधित. तेच नाव माधवरावांनी काव्यलेखनासाठी स्वीकारलं आणि ते माधव जुलियन झाले.